रामकृष्ण हरी. विठ्ठलप्रेमींनो, आपण सर्वांनी संतांचे अनेक चमत्कार ऐकले असतील. पण आज जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ती ऐकल्यानंतर तुमच्या काळजाचा ठोका चुकेल आणि डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहू लागतील. आपण लहानपणापासूनच ऐकत आलोय की पैठणच्या धर्मसभेत माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी एका मुक्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या प्राण्याचा मुखातून ऋग्वेदाचे मंत्र बाहेर पडू लागले. हा चमत्कार केवळ एका मुक्या प्राण्याला बोलणं करायचा नव्हता. या कथेच्या मागे लपलेलं आहे विठ्ठल भक्तीचं एक असं रहस्य जे फार कमी लोकांना माहीत आहे. भक्तांनो, विचार करा, एका जनावराच्या शरीरात वेद बोलण्याची ताकद कुठून आली असेल? तो रेडा सामान्य प्राणी नव्हता, ती स्वतः पंढरीची विठू माऊली होती. होय, आपल्या लाडक्या ज्ञानोबाचा अपमान सहन न झाल्याने स्वतः विठ्ठल रेडा बनून पैठणला आले होते. पण विठ्ठलाने हे रूप का घेतले आणि शेवटी त्या रेड्याचा मृत्यू कसा झाला, ज्याने माऊलींच्या डोळ्यात पाणी आणले? चला अनुभवूया भक्तीची ही सर्वोच्च डोळे ओले करणारी सत्यकथा. कथा सुरू होते त्या काळापासून जेव्हा समाज या चार निष्पाप भावंडांना जगूही देत नाही आणि मरूही देत नव्हता. वडिलांनी संन्यास सोडला म्हणून समाजाने या मुलांना वाळीत टाकले होते. त्यांना अन्न मिळत नव्हते, पाणी मिळत नव्हते, पण या मुलांच्या हृदयात एकच नाव होते, विठ्ठल विठ्ठल. आपल्या आईवडिलांच्या आत्महत्येनंतर स्वतःला शुद्ध सिद्ध करण्यासाठी ही चारही भावंड पैठणच्या मोठ्या पंडिताकडे शुद्धीपत्रक मागण्यासाठी पायी चालत निघाली. लहानगी मुलगी मुक्ताबाई, सोपान, देवतुल्य आणि ज्ञानोबा आणि थोरले बंधू निवृत्तीनाथ उन्हातान्हातून पायात चपला नसताना भुकेल्या पोटी हे पैठणला पोहोचले. त्यांना वाटले होते की पंडित त्यांच्यावर दया करतील, पण तिथे त्यांचा आणखी मोठा अपमान होणार होता. पैठणचे पंडित वेदांचे अभिमानी होते. त्यांनी माऊलींकडे पाहिले आणि तुच्छतेने म्हणाले, "अरे संन्याशाच्या मुलांनो, तुम्हाला शुद्धीपत्रक पाहिजे? तुमचे नाव काय?" माऊली अत्यंत नम्रतेने म्हणाले, "माझे नाव ज्ञानदेव." नाव ऐकताच एक पंडित मोठ्याने हसला आणि म्हणाला, "ज्ञानदेव? अरे ज्ञान तर वेदांमध्ये असते. तुझ्या नावाचा आणि तुझा काय संबंध? हे बघ, समोरून एक पाण्याचा हंडा घेऊन रेडा चालला आहे. त्या रेड्याचे नाव आहे ज्ञाना. ते तुझेही नाव आहे आणि त्याचेही नाव आहे. मग तुझ्यामध्ये आणि या जनावरामध्ये काय फरक आहे?" भरसभेत एका ब्रह्मज्ञान असलेल्या मुलाची तुलना एका मुक्या ओझे वाहणाऱ्या जनावराशी केली गेली. पण माऊलींच्या चेहऱ्यावर राग नव्हता. ते शांतपणे म्हणाले, "पंडित महाशय, तुम्ही अगदी खरे बोललात. माझ्यामध्ये आणि या रेड्यामध्ये काहीच फरक नाही. कारण ज्या विठ्ठलाने माझ्या शरीरात आत्मा ठेवला आहे त्याच विठ्ठलाचा अंश या मुक्या प्राण्यातही आहे. जो आत्मा माझ्यात तोच या रेड्यात." पंडितांनी आव्हान दिले, "जर तुझ्या या रेड्यामध्ये एकच आत्मा आहे तर हा रेडा वेद बोलू शकतो का? त्याच्या तोंडून वेद बोलवून दाखव, तरच आम्ही तुला शुद्धीपत्रक देऊ." माऊलींनी पंडिताच्या अहंकाराकडे पाहिले. त्यांनी मनोमन पंढरीच्या विठ्ठलाचा धावा केला. "देवा, आज या लेकराचे अब्रू तुझ्या हातात आहे." माऊली पुढे सरसावले. त्यांनी त्या ओझे वाहणाऱ्या थकलेल्या रेड्याच्या डोक्यावर आपला वरदास्त्र ठेवला. आणि भक्तांनो, त्या क्षणी संपूर्ण पैठण नगरीत एक विलक्षण चमत्कार घडला. त्या मुक्या जनावराने आपले डोके वर केले आणि डोळे सतेज झाले आणि एका प्राण्याच्या कंठ्यातून माणसालाही लाजवेल अशा शुद्ध आणि स्पष्ट दैवी सुरांमध्ये ऋग्वेदाचा ऋचा बाहेर पडू लागल्या. रेड्याच्या मुखातून प्रकाश बाहेर पडताना दाखवला गेला. पंडिताच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या वेदांचा त्यांना माज होता ते वेद एका मुक्याप्राणी बोलत होता. पंडिताचे अहंकार धुळीला मिळाले. त्यांनी माऊलींच्या पायावर लोटांगण घातले. पण या चमत्काराच्या मागे जी खरी लीला होती ती आता सुरू होते. मित्रांनो, संतांचे विचार सांगतात की विठ्ठल आपल्या भक्ताला कधीच एकाकी सोडत नाही. जेव्हा पैठणच्या वाटेवर ज्ञानोबांचे लोक हिणकवणार होते, त्यांचा अपमान करणार होते, तेव्हा आपल्या लाडक्या ज्ञानोबाचे दुःख पंढरपुरात बसलेल्या विठ्ठलाला सहन झाले नाही. पांडुरंगाने विचार केला, माझा ज्ञानोबा एवढा अपमान सहन करतोय, या मंदिरात मी कसा बसू? म्हणून स्वतः विठू माऊली रूप बदलून एका माणसाच्या घरी रेडा बनून राहिले होते. विठ्ठलाने स्वतःच्या पाठीवर पाण्याचे जड हंडे वाहिले. लोकांनी त्याला काठ्याने मारले, तरीही तो माऊलीसाठी ते दुःख सहन करत राहिला. कारण विठ्ठलाला माहीत होते की पैठणच्या सभेत ज्ञानोबाची परीक्षा घेतली जाईल आणि तिथे आपल्या ज्ञानोबाची लाज राखण्यासाठी स्वतः विठ्ठलालाच वेद बोलावे लागणार होते. जेव्हा माऊलींनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा तो हात एका जनावराच्या डोक्यावर नव्हता, तर भक्ताने थेट देवाच्या डोक्यावर हात ठेवला होता. आणि म्हणूनच त्या प्राण्याच्या शरीरातून वेदांचे दिव्य सूर उमटले. देव आपल्या भक्तासाठी काय रूप घेऊन येतो याचे हे सर्वात मोठे आणि डोळे ओले करणारे उदाहरण आहे. पैठणहून परतताना जुन्नर जवळील आळे या गावी
या दैवी रेड्याचा प्रवास संपवण्याची वेळ आली. ज्या विठ्ठलाने रेडा बनून माऊलींची सेवा केली, तिचे लीलेची वेळ आता संपणार होती. तो रेडा जमिनीवर बसला. त्याने आपले डोळे माऊलींवर खेळवले. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. जणू काही तो म्हणत होता, माऊली, माझी या रूपातील सेवा आता संपली आहे. मला निरोप द्या. ज्ञानोबांनी त्यांचे डोके मांडीवर घेतले. आपल्या कोमल हातांनी त्याचे अश्रू पुसले. ज्ञानोबाच्या डोळ्यातूनही अश्रू वाहत होते. ज्या समाजाने त्यांना नाकारले, तिथे या मुक्या प्राण्याने त्यांना साथ दिली होती. माऊलींनी त्यांच्या कानात रामकृष्ण हरी मंत्र दिला आणि त्या रेड्याने आपल्या माऊलीच्या मांडीवर प्राण सोडले. त्या मुक्या प्राण्याला आळे गावामध्ये समाधी देण्यात आली, जी आजही रेडा समाधी म्हणून प्रसिद्ध आहे. एका जनावराला समाधी मिळणे आणि स्वतः संतांनी त्याच्यासाठी रडणे हा इतिहासातील एकमेव प्रसंग आहे. भक्तांनो, विठ्ठलप्रेमींनो, ही कथा फक्त एका चमत्काराची नाही, तर ती देवाच्या आणि भक्ताच्या अथांग प्रेमाची आहे. भक्तासाठी देव कधी विठू महार बनतो, कधी जनावराचा रेडा बनतो, तर कधी पाठीवर काट्यांचे फटके झेलतो. धन्य ते माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि धन्य ती विठू माऊली. आजही जेव्हा आपण आळंदीला जातो, तेव्हा ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीमध्ये आपल्याला विठ्ठलाचा आणि माऊलींचा वास जाणवतो. माझ्या लाडक्या विठ्ठलप्रेमींनो, विठ्ठलाची ही भावुक लीला ऐकून जर तुमच्याही डोळ्यात पाणी आले असेल, तर कमेंट बॉक्समध्ये माऊली ज्ञानोबा माऊली किंवा जय हरी विठ्ठल नक्की लिहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विठ्ठल भक्तांपर्यंत शेअर करा. विठ्ठल भक्तांनो, पैठणीची ही वारी सोपी नव्हती. आळंदी ते पैठण हा प्रवास शेकडो किलोमीटरचा होता. त्या काळी ना रस्ते होते, ना वाहनांची सोय. ही 4 लहान मुले जेव्हा पायी निघाली, तेव्हा त्यांच्या मागे कोणता नातेवाईक होता, ना कुठला पाठीराखा. समाजाने तर त्यांना आधीच नाकारले होते. पण म्हणतात ना, ज्याचे कोणी नसते त्याचा स्वतः विठ्ठल असतो. प्रवासाच्या 3ऱ्या दिवशी दुपारची वेळ होती. कडक ऊन पडले होते. जमिनीवरून जणू काही आगीच्या ज्वाला निघत होत्या. लहानगी मुक्ताबाई भुकेने आणि तहानेने व्याकुळ झाली होती आणि झाडाखाली बसली. तिचे ओठ सुकले होते. सोपानदेव आजूबाजूला पाणी शोधत होते, पण कुठेच पाण्याचा एक थेंब नव्हता. ज्ञानोबांनी डोळे मिटले आणि पांडुरंगाचा धावा केला. आणि काय आश्चर्य, काही वेळातच तिथून एक माणूस एका मोठ्या काळ्यावर रेड्याला घेऊन चालला होता. त्या रेड्याच्या पाठीवर पाण्याचे मोठे पखाल लोड केले होते. त्या माणसाने या मुलांना पाहिले. त्यांना दया आली. त्याने गाडी थांबवली आणि मुलांना पोटभर थंडगार पाणी पाजले. एवढेच नाही, तर त्याच्याकडे असलेली भाकरी त्याने या मुलांना पुढे केली. मुलांनी तृप्त होऊन पाणी पिले. पण ज्ञानोबांचे लक्ष त्या माणसाकडे नव्हते, तर त्या शांत उभ्या असलेल्या रेड्याकडे होते. तो रेडा अत्यंत मायेने ज्ञानोबांकडे पाहत होता, जणू काही कित्येक वर्षांची ओळख असावी. त्या प्राण्याच्या डोळ्यातील कारुण्य पाहून ज्ञानोबांच्या अंगावर काटा आला. तो माणूस आणि तो प्राणी पैठणपर्यंत या मुलांच्या मागे मागे सावलीसारखे चालत राहिले. होय मित्रांनो, तो रेडा घेऊन चालणारा माणूस दुसरा कोणी नसून विठ्ठलाचा परमभक्त होता. आणि तो रेडा स्वतः पांडुरंग होते. देव आपल्या भक्तांना वाटेत कुठेही त्रास होऊ नये म्हणून स्वतः मुकप्राणी बनून त्यांच्या रक्षणासाठी चालत होता. ज्या विठ्ठलाने अर्जुनाचे सारथ्य केले, तोच विठ्ठल आता आपल्या ज्ञानोबासाठी रस्त्यावरील धूळ खाळत चालत होता. आता आपण येऊया त्या प्रसंगाकडे, जिथे हा दैवी रेडा आळे गावामध्ये आपले प्राण सोडतो. जेव्हा त्या प्राण्याने माऊलीच्या मांडीवर शेवटचा श्वास घेतला, तेव्हा संपूर्ण आळेगाव रडू लागले. लोकांनी पाहिलं होता की हा सामान्य प्राणी, ज्यांनी हे वेद म्हणले होते. पण सर्वात जास्त दुःख या 4 भावंडांना झाले होते. लहानगी मुक्ताबाई या मृत रेड्याच्या गळ्याला मिठी मारून रडत होती. अरे ज्ञाना, उठणारे, आम्हा अनाथ लेकरांना कुठे सोडून गेलास? पैठणच्या सभेत तूच आमची लाज राखली होतीस. आज तू आम्हाला सोडून कसा जाऊ शकतोस? माऊली ज्ञानोबांचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्यांनी स्वतःच्या हाताने त्या रेड्यासाठी समाधीची जागा तयार केली होती. समाधी देण्यापूर्वी माऊलींनी त्या रेड्याच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावला. त्याला फुलांचा हार घातला. ज्ञानोबांनी त्या प्राण्याच्या कानात हळूच म्हटले, देवा विठ्ठला, तुमचे हे ऋण मी या जगात कसे फेडू? माझ्यासाठी तुम्ही परशुत्व स्वीकारले, पाठीवर चमड्याचे हंडे वाहिले. आता तरी या रूपातून मुक्त व्हा आणि पंढरीला जाऊन विटेवर राहा. जगाच्या पाठीवर एका प्राण्याला मिळालेली ही सर्वात मोठी आणि एकमेव समाधी आहे. कारण तो प्राणी जिवंतपणीही देव होता आणि मृत्यूच्या नंतरही देवाच्या चरणी विलीन झाला. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल, लाईक आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल माऊली असं नक्की लिहा. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही अनेक असे व्हिडिओ पुढे